है, क्या मेरी धन्यवाद कहती है, मन मेरा धन्यवाद कहता है, रूह मेरी धन्यवाद कहती है। धन्यवाद 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 आबा पिता धन्यवाद यीशु राजा धन्यवाद। कितना अनोखा तू प्रेम, अपना एक बेटा दिया, पापों का मेरे बलिदान बनकर। डोळे बंद असू द्या। यीशु सलीब पर चढ़ा, कितना अनोखा तू प्रेम किया, अपना एक बेटा मुझको दिया, पापों का मेरे बलिदान बनकर। यीशु सलीब पर चढ़ा, धन्यवाद 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 आबा पिता धन्यवाद। यीशु राजा धन्यवाद। जब मैं तुझे याद करता हूँ, धन्यवाद यीशु मैं कहता हूँ। जब मैं तुझे याद करता हूँ, धन्यवाद यीशु मैं कहता हूँ। दिल मेरा धन्यवाद कहता है, जा मेरी धन्यवाद कहती है, मन मेरा धन्यवाद कहता है, रूह मेरी धन्यवाद कहती है। धन्यवाद 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 आबा पिता धन्यवाद। यीशु राजा धन्यवाद। यीशु राजा धन्यवाद। यीशु राजा धन्यवाद। पवित्र 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 अति पवित्र आमच्या जिवंत प्रभू येशू, तुझे उपकार आणि आभार मानतो या सुंदरशा समय प्रभू, या दुपारच्या पहरी या ठिकाणी तू आम्हाला एकत्रित केला, भक्ती आराधनेमध्ये तू आम्हाला चालवला, त्याबद्दल धन्यवाद। केलेली भक्ती स्तुती आराधना धुपाप्रमाणे तुझ्या समोर सादर झालेली आहे। आमचा विश्वास आहे प्रभू, होय प्रभू तू ग्रहण केलेला आहेस, त्याबद्दल धन्यवाद। तुझे नेत्र आमच्याकडे आहेत, तुझे कान आमच्याकडे आहेत आणि तू आम्हाला पाहत आहेस प्रभू परमेश्वरा। तुझे उपकार आणि आभार मानतो प्रभू। भक्ती आराधनेच्या सेक्शन मध्ये चालवला, त्याबद्दल धन्यवाद। पुढल्या वचनाच्याही सेक्शन मध्ये तू आम्हाला चालव, तू आमची भेट घे, आमच्यातली कमी घटी दूर कर, आमच्याशी तू बोल। होय प्रभू तुझा दास ऐकत आहे, तुझे लोक ऐकत आहेत, तू आम्हाला एकत्रित केलेला आहेस। तुझी वाणी आम्हाला ऐकण्यासाठी आमचे आध्यात्मिक कान उघड, आमचे आध्यात्मिक नेत्र उघड आणि तुझ्या वचन भागाकडे विशेष लक्ष लावण्यास तू आम्हाला सहाय्याने मदत कर प्रभू। तुझ्या उपस्थितीबद्दल धन्यवाद। तू आमच्याद्वारे भक्ती स्तुती आराधना करून घेतला, धन्यवाद। आणि वचनाच्या द्वारे आमची भेट घेणार आहेस, त्याबद्दल धन्यवाद। पुढला वेळ काळ सर्व कायम तुझ्या स्वाधीन करतो। इथं बसल्या प्रत्येकाच्या मना विचारावर शरीरात्म्या जीवावर केवळ तुझाच पवित्र ताबा असू दे। मन स्थिर कर, अंतकरण स्थिर कर, मनातला डोक्यातला गोंधळ दूर कर, एकजूट आणि एक चित्त कर आणि तुझ्या वचन भागाकडे लक्ष लावण्यास तू प्रत्येकाला सहाय्य आणि मदत कर। मान महिमा आणि गौरव प्रभू येशू आम्ही तुला देतो। येशू तारणारा उद्धार करता याच्या पवित्र प्रेमळ गोड नावात प्रार्थना केली म्हणून तुम्ही ऐका माझ्या पित्या,
आमेन आमेन म्हणूया. टाळ्या वाजून त्या प्रभू येशूला धन्यवाद देऊया. यस, हालेलुया हालेलुया. देवाची स्तुती असो. पाहायला मिळतं आज लातूरून येत असतानाच आपल्या मध्यस्थी प्रॉफिट सचिन कांबळे ते भेट झाली आमची, आणि आमची त्यांची चर्चा होत असताना त्यांना सांगितलं की मी अशा अशा ठिकाणी व्हिजिट मारत आहे, वेळ आहे का? त्यावेळेस त्यांनी म्हटले की प्रभूच्या कामासाठी वेळ आहे, आणि विशेष करून आज तुमच्यामध्ये माझ्या मध्यस्थी प्रॉफिट सचिन कांबळे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याबद्दल टाळ्या वाजून त्या प्रभू येशूला धन्यवाद आणि महिमा देऊया. आणि पुढील वचनाच्या सेक्शन मध्ये तेच तुम्हाला आणि मला चालवणार आहेत. हालेलुया हालेलुया. पुढला वेळ मी आपल्या मध्यस्थी प्रॉफिट सचिन आहेत कांबळे, त्यांना मी पुढला वेळ देतो, ते वचनातून मार्गदर्शन करतील. यस, देवाची स्तुती असो. यस, कॅमेरा लावायचा. हालेलुया. प्रभूची स्तुती असो. माझं गाव लातूर जरी असलं तरी लातूर सोडून मुंबईमध्ये सेवकाई करतो मी. म्हणजे माझं शिक्षण, माझं घर सर्व लातूर, आणि त्यामुळं लातूरमध्येच माझा उद्धार झाला. लातूरमध्येच मी चर्च येशू ख्रिस्ताला ग्रहण केलं. पण देवाची एक विशेष योजना होती, देवानं त्या योजनेसाठी बाहेर काढलं, आणि जवळजवळ 2010 पासून पूर्णकालीन सेवकाईमध्ये मी आहे. 2025 आज उजळलेला आहे. आणखीन सगळ्यात महत्वाची, जर तुमच्यापैकी जर कोणी मला येऊन म्हणलं की तुमची पॅन्ट किती नंबरची आहे, तर मला सांगता येणार नाही. आता विचारा का, विचारा की का? कारण 2010 ते 25 मला एकही पॅन्ट आणि एकही शर्ट घेण्याची, पैसे देऊन घेण्याची गरज प्रभूनं दाखवली नाही. सगळे मला भेटलेलं. तुम्हाला मी ही गोष्ट सांगण्यासाठी आज आलोय, कारण तसं महाराष्ट्राच्या बाहेर पण सेवकाईमध्ये मी जातो. 10 तुम्हाला येले काय ऐकू? कारण ही माईक असल्यामुळं ना ह्याच्यात आवाज जास्त ती व्हिडिओ मध्ये व्हायला म्हणून. पण तुम्हाला येत नसेल तर मला सांग, येले का आवाज? ठीक. दुसरी गोष्ट, 2012 ते 2020 मी बिहारमध्ये सेवकाईला होतो. बिहारमध्ये अनाथ आश्रमाच्या सेवकाईला, चर्च मधल्या ग्रो करण्याच्या सेवकाईला, मुलांना, जवान मुला मुलींना शिक्षण देण्याच्या ह्याला. आणि सगळ्यात माझी आवडती सेवकाई जर काय असेल त्यावेळेस अनाथ लेकरांना सांभाळलं. कारण माझे बी वडील 2018ला वारले, माझी आई 2020ला वारले, सरला माहित आहे. पण 2012ला ज्यावेळेस मी लातूर सोडलो त्यावेळेस मला एकच व्यक्ती माझ्यासोबत होता, येशू ख्रिस्त. बाकी कोणी सोबत नव्हतं. कारण आता जसं बिहारचं नाव काढलं की तुम्ही घाबरून जाताल. AK-47 नावाची एक बंदूक असते, AK-47. तुम्ही टीव्हीत बघितलं असेल, मी टीव्हीतच बघितलं होतं. 2012ला ती AK-47 समोरासमोर बघितली. ती उचलता येईना मला. कारण का, आता नक्षलवादी लोक ती बंदूक घेऊन जायची आणि आमच्या हातात येशूचं ट्रॅक्स राहायचे. आम्हाला काय माहिती नक्षलवादी आहेत म्हणून. आणि आम्ही त्यांना जाऊन सांगितलं, भैया येशू आपसे प्यार करताय. त्यांनी बंदूकच लावली आमच्यावर. म्हणले कोणचा येशू? मी म्हणलं आज आपला संपला विषय, काय बोलाही नाही. तरी पण देवानं सामर्थ्य दिलं. मग त्यांना येशूच्या बद्दल सांगितलं. असे कितीतरी नक्षलवादी ह्यांना बायबल शिकवण्यासाठी परमेश्वरानं वापर केला आपला. आणि काही बरेचसे नक्षलवादी लोक ते सरेंडर झाले, म्हणजे परमेश्वर देवाच्या कामा ह्याच्यासाठी पोलीस सरेंडर झाले, आणि ते चांगले जीवन जगण्यासाठी. अनाथ आश्रमाची सेवकाई माझ्या मनातली सेवकाई आहे. अनाथ लेकरांना सांभाळणं, अनाथ लेकरांमध्ये राहणं. आज सुद्धा मी ती आमच्या मुंबईच्या काही भागामध्ये ही सेवकाई करतो. आणि तुम्हाला माहिती असलं पाहिजे, व्हिडिओ चालू आहे, बोलण्यात काय बोललं नाही पाहिजे, पण आता ती व्हिडिओ चालू आहे. पुण्यामध्ये एक मतिमंद विद्यालय आहे. मतिमंद म्हणजे कसे माहित आहे का? ज्या मुलांचं वय वाढतंय पण बुद्धी कमी असते. 15 वर्षाच्या मुलाला जर बघितलं तर 4 वर्षाच्या मुलासारखं असते. म्हणजे त्यांना टॉयलेट करता येत नाही, लघवी करता येत नाही व्यवस्थित. असे मतिमंद विद्यालयामध्ये आम्ही काम करतो. काम म्हणजे तिथं सेवा करतो. त्याच्यानंतर तुम्हाला माहिती असेल, पुण्यामध्ये सगळ्यात मोठं मेंटल हॉस्पिटल येरवाडा मेंटल हॉस्पिटल.
वर्षातून 2 वेळेला आम्ही त्या पागल लोकांमध्ये प्रार्थना करण्यासाठी जात आहोत. तर आम्ही यावेळेस असं ठरवलं की तुमच्या सरला एक दिवस काढून पुण्याच्या त्या मेंटल हॉस्पिटलला घेऊन जायचे, म्हणजे त्या प्रार्थना करण्यासाठी. बरं, कारण तिथं काही स्टाफ आमच्या ओळखीचा आहे, म्हणजे जे की मेंटल हॉस्पिटलमध्ये काम करते. तिथे एक बाबा आहेत ज्यांनी की मला मुलगा मानला, ते तिथे काम करतात. त्यांनी आपल्या सेवेला सांगितलं की हा सचिन माझा मुलगा आहे, पास्टर सचिन माझा मुलगा आहे. त्याच्यामुळं आम्ही एक दिवस असं ठरवणार आहोत की तुमच्या सरला तिथे मेंटल हॉस्पिटलच्या कैदी लोकांमध्ये कशा प्रकारे आम्ही सेवकाई केली, तिथं कसं वचन सांगायचं किंवा कशी प्रार्थना आता त्यांनी करतात काय मला माहित नाही, पण तिथले लोक तिथले लोक मेंटल आहेत. पण तुम्हाला एक गोष्ट महत्वाची सांगतो, ती मेंटल का झालेली आहेत. मी काय म्हणतो माहिती का, आपल्या सगळ्यापेक्षा जास्त बुद्धिमान आहेत. आम्ही एक असंच खेळ खेळत होतो आम्ही, जे मेंटल लोकाला एक जण असे भांग वगैरे शाहरुख खान सारखा पाडून समोर थांबला होता. मी त्याला जाऊन म्हणलं की काय तुम्हाला खेळू वाट नका. नाही म्हणलं मला शाहरुख खानची आठवण येईल. मग मी म्हणलं तुम्ही शाहरुख खानचे फॅन आहो का, तुम्ही कपडे, हो म्हणले गाणं म्हणून दाखवा. तेव्हा इतकं सुंदर गाणं म्हणून दाखवलं शाहरुख खानच्या पिक्चरचं. मग त्या बाजूच्या डॉक्टरला म्हणले अरे इथं सगळं चांगलं आहे. मग त्यानं सगळं सांगितलं म्हणा. औरंगाबाद मध्ये मी राहतो, माझं MA इंग्लिश MA मराठीमध्ये शिक्षण झालंय. मी त्या डॉक्टरला म्हणलं सगळं चांगलं. नाही म्हणले, ती त्यानं बोल नाही म्हणले, त्याची गोळ्या आणि मेडिसिन बोलायली. आम्ही जर एका तासाला सकाळी जर ती गोळी नाही दिली तर ही काय करते म्हणले की आपलं डोकं भिताडाला आदळते. ह्याला गोळ्या दिल्यात म्हणून ह्याच्या गोळ्या आणि इंजेक्शन बोलायले, ती नॉर्मल नाही. गेलो घाबरून. मग जाते वेळेस त्याने काय केलं, त्याला सांगितलं की मुंबईचे आहेत. ती माझ्याकडे आलं. काय म्हणलं ती त्याला, मला त्या सरला गळ्याला पडायची. आम्ही गेलो घाबरून. ती जाडची जाड होत. हो, मला दाबायचं. एक तर त्यानं काय केलं, आलो पळत आणि काय म्हणलं सर मला तुमच्या गळ्याला पडायचं. मी म्हणलो या की. ती गळ्याला पडत कानात काय सांगितलं माहितीये, मला एकदा शाहरुख खानची भेट घालव. म्हणजे मला काय सांगायचं होतं माहितीये का, आपल्यापेक्षा जास्त बुद्धिमान ती लोक आहेत. आम्ही येत वेळेस ती रस्ता होत असताना बघत होतो आम्ही. ते सरने सांगितलं की ज्या दिवशी आम्ही इथं प्रार्थना चालू केली त्याच्या दुसऱ्या दिवशी रस्ता बनवण्यास चालू झाला. बघा एक गोष्ट सांगतो, प्रार्थनेमध्ये एक मोठी ताकद आहे. प्रार्थनेमध्ये एक मोठी ताकद आहे. पण ती प्रार्थना आपण ज्या माणसाच्या नावानं करतो का, त्याच्यामध्ये एक ताकद. एक वचन वाचा, 1 योहान 4:4. बायबल ज्याच्याकडे आहे त्यांनी बघा, ज्याच्याकडे बायबल नाही त्यांनी दुसऱ्याच्या बायबलमध्ये मुडकं घुसवा, म्हणजे त्याच्यात बघा. आणि ज्याच्याकडे बायबलच नाही त्यानं फक्त ऐका. ऐकणं बी महत्वाचं आहे. हो, 1 योहान 4:4 वचन. तुम्ही देवापासून आहात हा, आणि त्याचवर तुम्ही जय मिळविला, कारण जगात जो आहे त्यापेक्षा तुम्हाला जो आहे तो मोठा आहे. हा, बस मी सांगतो आता. मी वचन सांगतोय, मी वाचले. मी आता तुम्हाला सांगतो माझ्या भाषेत. तिथं काय लिहिलंय माहित आहे का, तिथं असं लिहिलंय, जगामध्ये जो आहे त्याच्यापेक्षा जो मोठा आहे तो तुमच्यात आहे, आणि त्याचं नाव प्रभू येशू ख्रिस्त आहे. आता आपण असं म्हणूया का, आपल्या छातीवर हात, आपल्या असं का नसतं, डोक्यावर हात ठेवूया का, पण आपल्या डोक्यावर हात ठेवा. नाही, डोक्यावर हात ठेवा की, आणि असं माझ्या पाठीमागे म्हणा, माझ्यामध्ये जो आहे. पण झालं काही, राहू दे काय हरकत नाही. शेल संपलं, चालतंय, बस काय हरकत नाही. एवढेच लोक आहेत. सगळे म्हणत आम्हाला स्टॅच्यू केलं काय की असं हातात ठेवलं, माईक ही करायला. तू बाई हात ठेव की माय, डावा ठेवलाय का उजवा आहे? हा, उजवा आहे की डावा आहे? हा, लावा. सगळे म्हणाले आम्हाला थांबवलं उगाच. ओके, आता आम्ही बिठवतो बरं, आम्ही बिठवलो. आता माझ्या पाठी मागे काय म्हणायचं, माझ्यामध्ये जो आहे तो सर्वात मोठा आहे. आता आपण अजून एकच, माझ्यामध्ये जो आहे तो सर्वात मोठा आहे. हात खाला. आता
आमच्यामध्ये कोण आहे, तर आमच्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त असला पाहिजे. जर तुमच्या मनामध्ये जर प्रभू येशू ख्रिस्त जर असेल, तर तुमच्या केल्या गेलेल्या प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर तुम्हाला भेटेल. मुंबईमध्ये आम्ही एका ठिकाणी सेवकाईला गेलो. ते एक ताई आली, त्यांनी काय केलं, मेलेली मांजर घेऊन आली जीव असेल आणि काय म्हणले, भैया प्रार्थना करा. मला कळणार कुणावर प्रार्थना करायची. मी म्हणलं, दीदी किसके लिए प्रार्थना करना है? मांजरीवर. आणि म्हणलं काय करायचे, ती रडत सांगायला, ताई माझी मांजर मिले काल आणि तुम्ही प्रार्थना करा, मांजर उठली पाहिजे. मला एवढा राग आला, काहीतरी माणसाची प्रार्थना सांगा. आम्ही म्हणलं, ताई ती तर म्हणलं की तुम्ही मेलेली आहे मांजर. नाही नाही नाही, तसलं काय बोलायचं नाही, तुम्ही प्रार्थना करा. आम्ही घाबरून गेलो आणि त्यांनी सांगितले की आम्ही 3 दिवस जेवण केलं नाही मांजर मेल्यापासून. माणूस मेलं तर मसनमट्यात सोडून आले की ए बाबा भाकऱ्या वाडा म्हणत येतो. आपल्यात आणि जनावरांमध्ये हा फरक आहे. तिची मुलगी, तिचा भाऊ, म्हणजे तिचा मुलगा, तिचा नवरा, सगळे 4 थांबले. म्हणजे आम्ही 3 दिवस उपाशी आहोत, मांजर मेले. मग मी ती मांजराला हातात घेतलो, पहिल्यांदा जनावरावर प्रार्थना करू. बिहारमध्ये काय करायचे, कधी कधी लोक म्हणायचे आमची म्हैस गाय दूध देत नाही, प्रार्थना करा. प्रार्थना केली की दूध द्यायची. मग त्यांनी काय करायचे, आमच्या आश्रमामध्ये त्या बाटल्या भर दूध द्यायची. हो राहू द्या तुम्हाला म्हणून. आता पहिली प्रार्थना आहे मांजर मेलेली. मी हातात घेतलो आणि काय म्हणलो, देवा मला माहित नाही, तू सरळ आहेस. आता तू काय कर माहित आहे का, आता मी सांगितलं की आता देवा तू काय आहे ती चांगलं कर बाबा, कारण तुलाच माहित आहे. हाँ अभी आ रहा है क्या, आवाज है? ओके. तर ती मांजर हातात घेतली, देवाला म्हणलं की देवा मला माहित नाही ही का मेले, पण ह्यांचा विश्वास आहे की बाबा येशू मध्ये प्रार्थना केल्यामुळे मांजर जिवंत होत. प्रार्थना केली घाबरत, मी काय म्हणलं, जावा देवाची इच्छा. 5 पावलं ते पुढे गेले होते की मांजर जिवंत होत. तर त्याची ती मुलगी आणि ती मुलगा एवढे जोरात वरडले, मला येऊन गळ्याला पडले. मी म्हणलं बाबू मिली काही की अजून, ती भीतीच होती हो. मी म्हणलं काय झालं, सर म्हणजे मांजर जिवंत झाली आमची. मी म्हणलं बाबा आता तर व्यवस्थित घेऊन सांभाळा. म्हणजे मला सांगायचे काय माहिती आहे का, आमच्या आणि तुमच्या केलेल्या प्रार्थनेमध्ये ताकद आहे. आमेन. तुमच्या जनावरांमध्ये जर काही तुमचे जनावर जे आहे, म्हैस गाय, ती कधी आजारी पडलं नाही पाहिजे. तर ते चरत असताना त्याच्या हात ठेवा त्याच्यावर पाठीवर आणि त्याला फक्त एकच म्हणायचं, येशूच्या नावानं तू कधी आजारी पडणार नाही. बाबा तू कधीच आजारी पडणार नाही. बरोबर आहे का? येशू ख्रिस्ताने रोग बरे केले की नाही, केले की नाही सांगा. मार्कुस वर्तमान 16:16 वचनामध्ये लिहिले की जो विश्वास करतो आणि बपतिस्मा घेतो त्याचा उद्धार होईल. आणि जे उद्धार पावतात त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची चिन्ह असतील. ते भूते बरे करतील, ते आजारावर हात ठेवतील ते बरे होतील, किंवा जे प्राणनाशक वस्तू पिले तरी ते जिवंत होतील, असं लिहिलं त्याच्यात. म्हणजे ह्याचा अर्थ काय माहित आहे का, की तुम्ही आणि मी आमच्या प्रार्थनेत एवढी ताकद आहे, येशूच्या नावामध्ये आम्ही जी प्रार्थना करू का त्या प्रार्थनेचं उत्तर भेटतं. हालेलुया, हालेलुया. एक वचन वाचू आपण, स्तोत्र संहितेचं पुस्तक 91 अध्याय 15 वचन वाचा बरं. आवाज आ रहा है तो थोड़ा कमेंट करो. आवाज आ रहा है क्या? स्तोत्र संहिता 91 अध्याय आणि 15 वचन बघा बरं. तो माझा धावा करील. थांबा, काय करील? धावा. त्यात म्हणजे तुमचा आवाज येतो. तो माझा धावा करील. जो माझा धावा करील. थांबा, सर्वात पहिली गोष्ट काय करायची माहिती आहे का? धावा. काय करायचे?
धावा म्हणजे काय? परमेश्वराला हाक मारायची. धावा याचा शब्दाचा अर्थ काय माहित आहे का? बार 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 काही गोष्टीला तिथं न्यायची, त्याला म्हणते धावा. तेच म्हणायचं. म्हणजे त्याचा दुसरा अर्थ काय माहित आहे का? बार 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 परमेश्वराला प्रार्थना करण्याची आवश्यकता आहे, म्हणून त्याला म्हणते धावा. स्तोत्र संहितेमध्ये एका ठिकाणी असं लिहिलंय, परमेश्वरा मी परमेश्वराचा धावा केला आणि त्याने वळून माझी विनंती ऐकली. म्हणजे तुम्हाला आणि आम्हाला काय केलं पाहिजे? परमेश्वराचा धावा केला पाहिजे. बघा, जर एखाद्याला काही लागलं केलं, ऍडमिट करायचं असेल तर इथून काय करता मी? नांदेड दवाखाना, नांदेडला पळा. नांदेडमध्ये काय म्हणते? नाही तर तुम्ही काय करा, लातूरला जावा. नाहीतर त्यांनी म्हणले औरंगाबादला जावा, औरंगाबादला जात. औरंगाबादला म्हणले नाही तर आता लातूरला जावा, लातूरला जात. लातूरला नाही म्हणलं, आता लातूरला नाही म्हणत नाही, लातूरला मोठे हॉस्पिटल आहेत. जर यदा कदाचित नाही म्हणलं, शेवटी दोन पर्याय असतात, एक तर पुण्याला जावं नसतं, मुंबईला. पण आपण काय करता माहिती का? आम्हाला आमचा माणूस वाचला पाहिजे, आजारातून तो बरा झाला पाहिजे, म्हणून काय करतो आम्ही? वेगवेगळ्या डॉक्टरकडे धावा घेतो. पण मी तुम्हाला अशा एका डॉक्टरचं नाव सांगणार आहे, ज्या डॉक्टरला फीस लागत नाही, जे डॉक्टर तुमच्याकडून फीस घेत नाही, ज्या दवाखान्यामध्ये तुम्ही गेल्यानंतर तुम्ही कधीच आजारी पडणार नाही, ज्या डॉक्टरकडे जर गेलो तुम्ही तर तुम्हाला कसल्याच प्रकारची अडचण येणार नाही, त्या डॉक्टरचं नाव येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. पण अडचण अशी आहे, त्या डॉक्टरचा दावा आम्ही कसा करतो? काही लोक काय करतात माहिती आहे का? तुम्हाला सांगतो, त्यांनी आजारी असले कीच येशूकडे येतात. आपल्यात कसे म्हणतात? नमस्कारला चमत्कार, नाही चमत्कारला नमस्कार. येशू काय केलाय? येशू माझ्या जीवनामध्ये मोठं काम केलं. मी आजारी होते, मी ही होतो, ती होतो, बरा झालं, संपला विषय. पुन्हा काय? पुन्हा यायचं नाही. चमत्कार झाला, नमस्कार. काही लोक काय करतात माहित आहे का? काही लोक येशूकडे ह्याच्यासाठी येतात की मला काहीतरी तिथून भेटलं पाहिजे, म्हणजे आशीर्वाद, म्हणून काही लोक येतात. पण मी तुम्हाला आज एक गोष्ट शिकवतो, जर तुमच्या आणि माझ्या अंतःकरणामध्ये जर प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झालेला आहे, जर तुमच्या अंतःकरणामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव तुम्ही जर ठेवलेलं आहे, तर तुमच्या जीवनात कधीही आजारपण येणार नाही. हालेलुया. म्हणून तिथं लिहिलंय, जो माझा धावा करेल, तो माझा धावा करील हा, आणि मी त्याचे ऐकेन. बघा एक मिनिट थांबा. जो धावा करेल त्याचं मी ऐकेन. कोण ऐकल? त्याच्या पाठीमागे या. कुणाचं ऐकल? माझं त्यांचं ऐकल. कुणाचं ऐकल? देवाचं. पहिलं वाच. हा, तो माझा धावा हा, करील. कुणाचं ऐकलं जाईल? धावा करणार, थांबा की, कुणाचं ऐकलं जाईल? धावा करणार आहे, हा, धावा करणार आहे. जो धावा करतो त्याच ऐकलं जाईल. बरोबर आहे का? मी म्हणणार तिथं लिहिलंय. बरोबर आहे का? जो धावा करतो कुणाला? येशूला. हा, येशूच्या. देवाला म्हणल्यानंतर लय देव आहेत, कशी येते तुझ्या? हं. मी 33 कोटी म्हणलं तर अजून काही कोटी बनतील. म्हणून देवाचं सरळ सरळ नाव घ्यायचं, येशू ख्रिस्त. हालेलुया. हालेलुया. कुणाचं ऐकल तो? येशू ख्रिस्त. धावा करणार आहे. धावा करणाऱ्याचं ऐकल. आणि पुढे काय होईल? संकट समयी हा. मी त्याच्या जवळ असेन. बघा काय होईल माहित आहे का? जे लोक धावा करतात देव त्यांचं ऐकल, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट काय? संकटाच्या वेळी मी त्याच्या जवळ असेल, लिहिले का नाही? आणि तिसरी गोष्ट काय? मी त्याला मुक्त करीन. मी परमेश्वर त्याचे मुक्त गौरव करेल. करीन. हा, म्हणजे धावा करणाऱ्या लोकांच्या जीवनामध्ये काय काय होतंय तुम्हाला सांगायला. पहिली गोष्ट काय माहित आहे का? परमेश्वर त्यांचं ऐकेल. म्हणा, परमेश्वर ऐकेल. म्हणा की परमेश्वर ऐकेल. परमेश्वर ऐकेल. दुसरी गोष्ट, त्याला परमेश्वर काय करेल माहिती आहे का? मुक्त करेल. बरोबर, तसं लिहिले का? मी त्याला मुक्त करीन. हा, पुढे काय लिहिले? मी त्याचे गौरव करीन. काय करेल माहिती आहे का? मी त्याचे गौरव करेल. म्हणजे जे जे लोक परमेश्वराला आरोळी मारतात त्यांच्या जीवनामध्ये परमेश्वर या सर्व गोष्टी करतो. पण महत्वाची गोष्ट काय आहे? परमेश्वराला आरोळी मारणं, आवाज देणं.
हिंगोलीमध्ये आम्ही गेल्या 15 दिवसाखाली सेवकाईला होतो. तिथं एक ताईचं घर असंच आहे, तुमचं कुडाचं घर आहे. आणि त्या ताईच्या घरामध्ये काय होत होतं माहित आहे का? आलं का लक्षात? कंटिन्यू यायची. आणि आम्हाला त्यांनी प्रार्थनेला बोलवलं आणि त्यांनी सांगितलं काय, चहा पित असताना म्हणले, भाऊ इथं नुसते साप पडते, चहा प्यायची माझी राहिलीच. म्हणून माझ्या गळ्यात पडायचं बघ. आणि म्हणलं मग कसं? नाही म्हणलं ती चावत नाहीत. मनात म्हणलं बाई तुमची ओळख असेल, मी मुंबईचा माणूस आहे, माझं रक्त वेगळं आहे. आणि त्याने आरामशीर सांगायला. मी म्हणलं चहा न ग बाबा आम्हाला, मी जातो इथून. त्यांनी एक साक्ष सांगितली त्या बाई, अनपड बाई आहे, अनपड. एका वेळेस ती बायबल वाचत बसले, असं बायबल वाचत बसले, काहीतरी बघा पोरग बसलो होतो बाजूला. ती सांगायला की आई स्तोत्र संहितेमध्ये ही लिहिलंय ती लिहिलंय. हा ते ऐकत बसले, साप आला बाजू. आणि ती पोरग वचन सांगायला ते ऐकायला ताई. मग एकदम ती काय तर वळवळ केल्यामुळे त्या पोरांना आई साप तुझ्या बाजूला आहे. त्याने म्हणले तू वचन सांग, तू वचन सांग. पोरग घाबरून गेलो, साप आला. तर ह्या ताईने काय केलं, ती बायबल घेतलं, असं केलं आणि काय म्हणलं, हे येशूच्या नावामध्ये गप. साप तिथल्या तिथं मेला. ती असंच राहिलं त्यानं. ती म्हणा अरे काय झालं, बघितलं तिची मुंडी मुडलेली होती. कशामुळं? येशूच्या नावामध्ये गप बस म्हणल्यामुळं झालं. मग त्याच्यानंतर त्यांना एक आम्ही सांगितलं, जसं ती साप मेला, नंतर कधी बी साप आले तर एकच म्हणा येशूच्या नावात जा. त्याच्यानंतर त्यांच्या घरात कधी साप आला नाही. हालेलुया. खऱ्या गोष्टी सांगायला तुम्हाला, कारण मी आहोत त्याचा साक्षीदार. तसं जर तुमच्या जीवनात परमेश्वराला जर तुम्हाला आरोळी मारण्याचा आणि धावा मारण्याचा जर विषय असेल तुमच्या जीवनात, तर परमेश्वराचं काम मोठं तुमच्या जीवनात 100% होणार. हालेलुया. प्रश्न काय आहे माहित आहे का? त्याला आवाज देणं गरजेचं आहे. मग तुम्ही 3 टाइम द्या, 6 टाइम म्हणा किंवा 10 टाइम आवाज द्या. आवाज देणं म्हणजे काय माहित आहे का? परमेश्वराला प्रार्थना करणं आहे. एका राजाची घटना मी तुम्हाला सांगतो, सगळ्याला तुम्हाला माहिती असल्यामुळं. दानियेलाचं एक पुस्तक आहे, त्याच्यात 6व्या अध्यायामध्ये घटना झालेली आहे. 6व्या अध्यायामध्ये काय घटना झाल्या द्या आता माहिती, तुम्हाला वाचायचं नाही गरज. आता मी सगळं सांगतो. हा म्हणजे ती तुम्ही मला नुसतं बघत राहा, मी ती सगळं अध्याय माझ्या अंगात आणतो. म्हणजे तसं अंगात नाही बरं ती बाकीच्या वचनाचं, कारण आम्ही काय लेकराला शिकवतो. 6व्या अध्यायामध्ये घटना झाली. 6व्या अध्यायामध्ये काय झालं माहितीये का? एका राजाने एक फरमान काढला. त्या राजाचं नाव होतं नबुकदनेस्सर. आणि त्या नबुकदनेस्सरचा अर्थ काय माहितीये का? सर्वात घमंडी राजा. त्याचा घमंड काय होता माहितीये का? थोड्या वेळापूर्वी दानियेलानं त्याच्या एका स्वप्नाचा अनुवाद केला होता. त्याला एक स्वप्न पडलं होतं. ती स्वप्नामध्ये त्यानं मुठीलट मूर्ती बघायला, तिचे लोखंडी पाय आहेत, हे सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर ह्या राजाच्या मनात काय आलं की म्हणजे मला जी स्वप्न पडलं होतं, जी मी मूर्ती बघितलं होतो, त्याचा अनुवाद जी केला गेलाय म्हणजे ती माझीच आहे. 6व्या अध्यायामध्ये त्यानं काय केलं, त्या गावाच्या नगराच्या मधोमध काय केलं, एक मूर्ती उभा केली स्वतःची. तुम्हाला माहिती नसेल, एक गोष्ट सांगतो तुम्हाला. बऱ्याच वर्षापूर्वी रजनीकांत जे फिल्म इंडस्ट्रीचे आहेत ना, ते मराठी टेकले होते, ICU मध्ये होते. तर त्यांचे काही फॅन होते, चाहते. 7 लोक, जवानपूर्व 7 लोक उड्डाण पुलावर उडी मारली. कशासाठी? रजनीकांत मेला आहे हे आम्हाला ऐकायचं नाही. ऐकायचं नाही. 4 दिवसानंतर रजनीकांत व्यवस्थित झाले. रजनीकांत कधीच त्यांच्या मायबापाच्या घरी गेले नाही, ते मेलेले. लाखो लोक माझे फॅन आहेत, मी कुणाकडे जायचं? पण जीव गेला का नाही लेकराचा? म्हणजे मला काय सांगायचे, आपल्या देशामध्ये आपल्या स्वतःचे पुतळे उभा करणारे पण लोक आहेत. तुम्हाला माहिती असलं पाहिजे, अमिताभ बच्चनचं गाव इलाहाबाद आहे. त्या इलाहाबाद मध्ये त्यांच्या नावाचा एक पुतळा आहे आणि त्याचं उद्घाटन अमिताभ बच्चनच केले, नारळ फोडून. म्हणजे जी माणूस जिवंत आहे त्याचाच पुतळा उभा केलाय.
आणि जिवंत माणूस त्या पुतळ्याला नारळ फोडतोय. म्हणजे लोक कसे आहेत बघितलं का. मला सांगायचा विषय काय आहे माहिती आहे का, जसं नबुकदनेस्सरनं आपली मूर्ती उभा केली का, तसं आपल्या भारतात लोक आपले पुतळे उभा करणारे आहेत. आमच्या लातूरमध्ये 6 पुतळे आहेत विलासराव देशमुख साहेबांचे. 6 पैकी 6 बी त्यांच्या साखर कारखान्यात आहेत. एक फक्त जिल्हा परिषदला आहे. ती बी त्यांचे भाऊ जिल्हा परिषदचे जुने अध्यक्ष होते म्हणून ठेवला. म्हणजे लोक काय करतात, पुतळे का उभा करतात माहिती आहे का, आमच्या पिढ्या ह्या पुतळ्याची आठवण झाली पाहिजे. असं आता काय घोषणा केली त्यांनी, आता त्याच्या मनात काय आलं, पुतळा उभा करून थांबला नाही तो, त्याने घोषणा केली. काय केलं, सकाळचा एक टायमिंग दिला, त्या टायमिंग मध्ये ढोल ताशे सगळे वाजलं जाईल. आणि ज्या वेळेस वाजलं जाईल, जेवढे लोक आहेत त्या नगरामध्ये, तेवढ्या सगळ्या नगरातल्या लोकांनी आपल्या हातातलं काम जी काही आहे, बाई भाकऱ्या करत असत ते सगळ्या भाकऱ्या बिकऱ्या सगळं सोडायचं. काय करायचं, नमन व्हायचं. आणि त्याच्याही पुढे काय सांगितलं, जर जो कुणी नमन होणार नाही, जो कुणी त्या मूर्तीला किंवा त्या पुतळ्याला असं करणार नाही, त्याला धरलं जाईल आणि त्या सिंहाच्या गुफेत टाकलं. त्यावेळेचे सिंह वाघ कसे होते माहिती आहे का, आपल्यासारखे नाही. ती सिंह जी होते का नाही, त्यांना 1 महिना जेवण दिलं जायचं नाही, कारण ती एवढं हिंस्र बनावं वाघ आणि सिंह. त्यांच्या समोर समजा इथं कुठं तेव्हा ती म्हैस लावल्या का, तिथं जर ती वाघ आहे, इथं जर माणूस असेल तर त्याला तिथून उडी मारणार माणसावर. भूक नाही म्हणून त्यांना काय केलं जायचं, जास्त हिंस्र बनवायचं, उपाशी ठेवून. असले वाघ होते, असले सिंह. आता झालंय काय माहित आहे का, आणि त्याच्याही पुढे एका राजाने त्यांना काय केलं माहित आहे का, आता अशी शिक्षा होती त्यावेळेस. दुसरी शिक्षा कशी होती, त्या मूर्तीच्या समोर जर तुम्ही नमन नाही झालो तर एक भट्टी काढली जाईल. पाव बनवतानाची भट्टी बघितलं, पाव बनवतो त्याच्यापेक्षाही भट्टी भयंकर. त्या भट्टीमध्ये माणसाला टाकायचं. विचार करा ही कसली शिक्षा आहे आणि काय कारण आहे, काय करायचं. जर तुम्ही ते वाजताना जर त्या मूर्तीच्या समोर झुकलो नाहू भट्टीमध्ये, अशी शिक्षा त्यावेळेस कधीच नव्हती. पण सुचवलं कोण, ज्या वेळेस अहंकार एखाद्या माणसाच्या मनामध्ये येतो का, तो अहंकारी माणूस कसल्याही प्रकारचे नियम बनवतो. किती अवघड आपल्यासारख्या तर सगळंच मुश्किल झालं असतं. असा जर नियम काढला तर आपल्याकडे बी एक नियम काढला होता. कोणता नियम काढला होता, 21 दिवस लॉकडाऊन, 21 दिवस जनता कर्फ्यू. त्या दिवसात जर तुम्ही रस्त्यावर दिसलो, पोलीस मारतात. आम्हाला त्यावेळेस काय भिडवलं माहिती आहे, जर तुमच्या तोंडावर मास्क नसेल मारता बघा. लोक मरायच्या भीतीने काय करायले, मास्क लावून फिरायले का नाही, दंड आणखी का भीती आहे हो, आम्हाला भीती घातली. जर तुम्ही मास्क जर घातलो नाही मरता बघा. लोक काय करायले माहिती आहे का, मास्क लावून हिंडायले. ज्या मास्कची किंमत 1 रुपया होती, त्या मास्कची किंमत 20-20 रुपये झाली. लोक करोडपती झाले ती मास्क. म्हणजे मला सांगायचंय काय, लोकांच्या मनामध्ये भीती घातली की लोक ती प्रकार करतील. आता त्या राजानं काय केलं माहिती आहे का, जन कोणी माझ्या मूर्तीला नमन करणार नाही ना, त्याला उचलून त्या भट्टीत टाकलं जाईल. त्या देशामध्ये 3 लोक होते, ज्यांना दुसऱ्या देशातून गुलाम बनवून आणलं होतं. दुसऱ्या देशातून त्यांना गुलाम बनवून आणलं होतं. ते एकाचं नाव होतं शद्रक, दुसऱ्याचं नाव होतं मेशेक, तिसऱ्याचं नाव होतं अबेदनेगो. 3 नाव, शद्रक, मेशेक, अबेदनेगो. 3 लोक होते, 3 जवान होते. त्यांनी काय केलं माहिती आहे, वाजल्यास काय करायचं भाऊ, काय करायचं, नमन करायचं. वाजल्यास काय करायचं, मूर्तीला ती काम करत असतील आपल्यासारखं. वाजाले रे वाजाले, सुगड्या असं केलं नाही.
ती बाजूची असतात ना, हे वेळ आहेस का तू? वाक खाली वाक. राजाचा हात असतो तुला माहित? काय ती वाजल्यास नमन व्हायचं. ती बाजूचं म्हणले का बाबा भी घाबरू बी ना. अरे भट्टी टाकते रे, पाव भाऊ तुझा. हे? दुसरं एक जण राहते काड्या करणार. राजापाशी गेली. साहेब 3 पोरं भेटले. एवढे घमंडी आहे. राजाला सांगितलं, राजाला रागाला, माझ्या मूर्तीला म्हणत नाही. बोला रे त्यांना बोलवा. आणलंच. त्या राजाने त्यांना विचारलं, काय बाबा काय तुमची अडचण काय? सगळ्याला मी फरमान सोडला. काय केलं पाहिजे तसं आपल्याला सांगितलं. ए मास्क वापरा ना मरता बघा. तुम्हाला सांगितले ना, तुम्ही काय केलं पाहिजे? मूर्तीला नमन. तुम्हाला एक चान्स आहे. काय चान्स आहे? आता वाजलं जाईल. तुम्ही काय करायचं? तुम्ही काय करायचं? काय करायचं मला काय ते नमन व्हायचं. मग ती वाजव. राजाची बेइज्जती झाली. का सगळ्या लोकात बेइज्जती होईल. राजानं काय म्हणलं, एक काम करा रे, ती जी भट्टी आहे ना 7 पटीनं तापवा. वा 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 7. त्याच्यात तुम्हाला सांगतो काय झालं. 7 पटीनं भट्टी तापवली. आणि काय म्हणले, एक काम करा, ही लोक ऐकणार माझं, उचला रे ह्याला जरा, ह्याची हात पाय बांधा. पण त्यांना सांगत असताना राजानं त्यांना एक चान्स दिला. राजा काय म्हणणार, का तुम्ही तुमच्या जीवाची पर्वा करणार झाला? माझ्या मूर्तीला नमन का होणार तुम्ही? मी राजा आहो. त्यांनी एक वाक्य म्हणलं, राजा मला लय आवडते, आमच्या हिंदीमध्ये लिहिले, राजा तुझी उभी केलेली मूर्ती याला आम्ही दंडवत करणार नाही. त्याच्या अगोदर असं लिहिले, आमचा देव ज्याची आम्ही. हिंदी येते का सगळ्याला? हिंदी येते का? हा. मराठी वाचन मी थोडं कमी केलंय म्हणून तुम्हाला सांगतो. असं लिहिले, हे राजा हम जिस परमेश्वर की उपासना करते हैं वो परमेश्वर हमें इस भट्टी से बचा सकता है. नाही थांबा जरा, आपल्याला सवय आहे अर्धच ऐकायची. पुढलं वाक्य लय भारी आहे. पुढं काय लिहिलंय, यदि नहीं तो भी ये जान ले हम तेरी खड़ी कराई हुई मूर्ति के सामने नमन नहीं हो. आता टाळी वाजवा हो. म्हणून तुम्हाला म्हणलं का नाही, व्याकरण लय महत्वाचं आहे. पहिलं काय म्हणले त्यांनी माहित आहे का, आम्ही आमचा देव परमेश्वर ज्याची आम्ही भक्ती करतोय या भक्तीपासून आम्हाला वाचवू शकते 100%. पण जर समजा नाही वाचवलं तरी आम्ही मूर्तीला तुझ्या म्हणा की नमन करणार नाही. काय होणार नाही? नमन करणार नाही. बघा तुम्ही आणि मी जर राजा असतो, तिथून तलवार फेकलो असतो त्यांच्या मुंडी उडाव म्हणजे सगळ्यात बेइज्जती झाली डबल. राजा चिडला, लय झाला रे, दहा झालेला बघा त्याच्या हातात. कारण हिने काय केलं तर अजून बेइज्जती करतील माझी. मला एक गोष्ट तुम्हाला सांगू, असं काय होतं बरं ह्या लोकांमध्ये, किती लोक मराय तयार झाले पण नमन झालं नाही. आमच्याकडे काय इथं कसं आहे मला माहित नाही. आमच्याकडले मुंबईचे विश्वासू काय म्हणते, सर प्रसाद खाल्लं तर काय हरकत आहे. त्याचे हुशार असतात. काय करते, सर मला आज प्रसाद दिला, मी प्रार्थना केलो आणि खाल्लो. दुसऱ्या दिवशी त्यानंच फोन करतो, लय लय लूज मोशन लागले, लय लय काय करावं, 10 वेळा झाले. मी काय म्हणतो, जी गोष्ट आम्हाला परमेश्वरानं करू नको म्हटलंय त्या गोष्टीत जायचं नाही. ते म्हणतो की आपण उगत कुठं बी नाक खुपसायचं नाही. हो, उगच कुठं बी नाक खुपसायचं नाही. बरोबर. असं आमच्या मुंबईची गोष्ट सांगायला, पण इकडे गावाची कशी आहे मला माहित नाही. बरं इकडलं कसं आहे मला माहित नाही. तुम्ही सगळे चांगले आहे, चांगला पास्टर भेटलाय तुम्हाला, तुम्ही सगळे चांगले आहे. मी तिकडली गोष्ट सांगा, आमच्या मुंबई पुण्यातली. आता काय झालं, पकडलं त्यांना, हात बांध. आणि बायबल मध्ये एक चांगलं वाक्य लिहिलंय,
त्याच्यात असं लिहिलंय की जी पकडून जन्नाला त्या भट्टीत टाकणारे होते का ती जळाली. हे जळाली ती जळून गेली टाकणारी. काय लिहिले? जळून गेली जळून गेले. जळून मेली. अरे 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 अरे, म्हणजे ती भट्टी एवढी तापलेली होती. असं इतिहासाच्या पुस्तकामध्ये असं म्हटलंय की भट्टी चौकात तिथं आहे समजा, इथून माणसं टाकत असताना जी टाकणार होती जळाली. आणि तिघाला काय केलं, हिथूनच फेकलं. मग किती लोकांना? असं करा, 3 म्हणा. असं करा, किती? 3. बाई 1 2 3. 3 कधी येते? 4च्या नंतर का 5च्या नंतर? पटकन सांगा. 4च्या नंतर. आज आधी. हो, थँक्यू. म्हणजे मी बघितलं झोप आलेत काय. हा, मला सवय आहे. बर, हुशार आहे. तुम्हाला हा, तर काय झालंय माहितीये का, आता त्यात किती लोकांना टाकले मध्ये? 3. सांगा किती? 3. 3 लोकांना मध्ये टाकल्यानंतर ह्या राजाचं मन थोडं अस्वस्थ झालंय. काय म्हणून? लय मोठे म्हणत होते त्या मूर्तीला नमस्कार. गेले बी असते. आणि राजा बघा आले, काय झालं मध्ये 4 कसं कसं ते बघत असताना एक चमत्कार झालाय. ती वाचवा. दानिएलाचं पुस्तक 6वा अध्याय. हालेलुया म्हणा, हालेलुया. हात उंच करून म्हणूया का आपण हालेलुया, हालेलुया. असा हात उंच करूया आपण. हालेलुया, हालेलुया. म्हणजे आपण, तुम्ही ऐकायला हो, याचा अर्थ आहे त्याचा. ऐकायला हो ना तुम्ही. दानिएलाचं पुस्तक याचा 3रा अध्याय. हा, 24वे वचन वाचूया, नंतर 25वे वचन वाचू. दानिएलाचं पुस्तक याचा 3रा अध्याय 24वे वचन वाचूया. चाल, 5 मिनिट घेऊ का तुमच्या? 5 मिनिटाचं पण नाही, 5 मिनिट घेतो. ऊन लागायला सगळ्याला भूका बी लागल्या असते नाही का? होय होय, बरोबर आहे. भूक लागल्या का नाही? आम्हाला लागली. हा, दानिएलाचं पुस्तक 3रा अध्याय 24वे वचन काढा. किती तुम्ही वाचा. 24. राहू द्या भाऊ. नंतर नबुकदनेस्सर राजा चकित होऊन पटकन उठला. हा, तो आपल्या मंत्र्यास म्हणाला, आपण अग्नीत 3 जणांस बांधून टाकले ना? त्यांनी राजास उत्तर केले, होय सरकार, असेच खरे. तो म्हणाला, पहा, 4 इसम अग्नीत मोकळे फिरत आहेत असे मला दिसते. थांबा सर, थांबा. ऐका, किती लोक टाकले होते बाई? 3 हा, 3 3 ना? हा किती? 3 अच्छा, 3. किती लोक टाकले होते? राजा काय म्हणला, थांबा. आपण लोक किती टाकलो होतो? 3. याला विचारला, 3 लोक टाकलो होतो आपण. आता 24. नंतर नबुकदनेस्सर राजा चकित होऊन पटकन उठला. तो आपल्या मंत्र्यास म्हणाला, आपण अग्नीत 3 जणांस बांधून टाकले ना? कसं टाकलं होतं? बांधून. कसं? बांधून. हा, त्यांनी राजास उत्तर केले, होय सरकार, असे खरे. तो म्हणाला, पहा, 4 इसम अग्नीत मोकळे फिरत आहेत किती? असे मला दिसते. 4. 3 टाकले 4 टाकले किती? 3. 3. आणि किती दिसायलेत? 4. म्हणजे याचा अर्थ राजाला मोतुई बिंदू होता. नाही. म्हणजे राजाला चष्मा होता. नाही. हो सर, किती टाकलेत? 3. दिसायलेत किती? 4. किती दिसायलेत? म्हणजे राजाच्या डोळ्याचं ऑपरेशन करावं लागते. नाही. प्रत्येक 4. बाई, ए बाई, मी कुठं एकच आहो ना मी? का इथं कुणी? हा, म्हणजे हे दिसते का नाही? हो, एक टाकले किती? 3. 4 कसं दिसायला तर? म्हणजे ह्याचा अर्थ काय माहित आहे का, राजाच्या डोळ्यामध्ये काहीतरी फरक आहे. बांग असेल. बरोबर आहे. हो, नाही. 4 कसं काय दिसायलेत? बरं, जाऊ द्या. बांग असेल. 4 दिसायलेत, ती भाग जाऊ द्या. अग्नीत खेळालेत. अहो, ती 14 कोण आहे? येशू. आधीच सांगू. कधी 14 कोण आहे तुम्हाला आणि आम्हाला ओळखावं लागते. ज्या वेळेस आम्ही आजारी असतो आणि ज्या वेळेस म्हणतो, येशू तू मला वाचव,
त्यावेळेस आम्हाला जो आरोग्य देतोय तो असतो चौथा. एक माणूस, एक व्यक्ती 14 वर्षाचा असताना बेडवरती पडला. किडन्या गेलेल्या आहेत, लिव्हर गेलेला आहे. डॉक्टरनं सांगितलं तू मरणार आहेस, तुझ्यापाशी 3 दिवस आहेत. तर तो मनातून काय म्हणला, जर परमेश्वर कोणचा असेल तर त्या परमेश्वरानं मला वाचवा. रात्री येशू ख्रिस्ताचं दर्शन त्याला झालं आणि येशू ख्रिस्तानं सांगितलं मी तुला मरू देणार नाही, तुला जिवंत ठेवेन. आणि परमेश्वरानं त्याचा हात धरला, त्याला उठवलं. 6 वर्ष बेडवर झोपलेला माणूस त्याला उठवलं आणि देवानं सांगितलं की तुला मरू देणार नाही. आणि तो 14व्या वर्षी जो उठला तो नंतर कधीच मेला नाही. आज त्याच माणसाचं वय 78 आहे आणि त्याचं नाव आहे मोहन सी लाजरस. जीजस रिडम्शन नावाची तुत्तुकुडी नालमवाडीमध्ये एक मोठी सेवकाई आहे, त्याचा तो मालक आहे. तो आणि त्याची सेवकाई, त्याचं चर्च नालमवाडीमध्ये जाण्याचं मला एक संधी भेटली. 50,000 लोक रविवारी 3 आराधनाला येतात. किती हजार? 50,000. सकाळची आराधना झाली की 10-15,000 लोक बाहेर थांबतात. कधी संपते रे, कधी संपते. दुपारची आराधना झाली की 20,000 लोक बाहेर थांबलेले असतात. मध्ये 50,000 आहेत ना. असं सगळ्यात मग त्यांनी ऐकायले हालेलुया म्हणाले त्यांच्या भाषेत. त्यांना म्हणू द्या हालेलुया म्हणा तुम्ही बी तुमच्या भाषेत. हा प्रेतर कोण नाही असं. तर त्या व्यक्तीला जीवन देण्यासाठी हा 4था व्यक्ती येशू ख्रिस्त आला आणि त्याला जीवन दिलं. देवाच्या वचनामध्ये एक वचन वाचत, इब्रू करास पत्र 13 अध्याय 8वं वचन. कधी कधी आम्हाला काय वाटते माहिती आहे का, त्यांनी लय भारी होते हो, त्यांचे डोळे कसे आहेत, आमचे इथं आहेत, त्यांचे इथं आहेत. बरोबर आहे का माहिती. म्हणून काय झालं, त्यांना येशूनं वाचवलं, आम्हाला वाचवत नाही. कधी कधी आम्हाला काय वाटते, त्याचं नाक असं आहे, त्यांचं नाक असं असं नसते. परमेश्वर प्रत्येकाची प्रार्थना ऐकतो. म्हणून बायबल मध्ये असं सांगितले, इब्रू करास पत्र 13 अध्याय 8वं वचन. येशू ख्रिस्त काल, आज, येशू ख्रिस्त, थांबा जरा, येशू ख्रिस्त काल, आज युगानिक म्हणजे उद्या सारखाच आहे. म्हणजे ज्या मोहनशी लाजरसला 14व्या वर्षी परमेश्वर मरणातून उठवतो ना, तो परमेश्वर तुम्हाला देखील तुमच्या आजारातून, तुमच्या कर्जातून, तुमच्या सगळ्या बंधनातून सोडवण्यासाठी तत्पर परमेश्वर आहे. हालेलुया, आमेन म्हणा, आमेन. आता गोष्ट काय माहिती आहे का, भट्टीत जायची. बरोबर आहे का, आपण भट्टीतच चाललो होतो ना. आता मी तुम्हाला सांगत होतो, ती 4था माणूस कोण आहे त्याचं उत्तर बी ती राजा देणार आहे. 3रा अध्याय 25वं वचन. हालेलुया, हात असं करू, हालेलुया. 5 मिनिटात संपवतो, भुका लागल्यातले. हालेलुया. तो म्हणाला, हा पहा 4 इसम अग्नीत मोकळे फिरत आहेत, हा, असे मला दिसते. काय दिसते? मोकळे फिरत आहेत 4 माणसं अग्नीत. किती माणसं? 4. आता पुढं वाचा, लय सुंदर लिहिले हो. त्यास काही एक इजा पोहोचली नाही. अग्नी काहीच इजा झाली नाही त्याला, कुठलंच. पुढं 4थ्याचे स्वरूप तर एखाद्या हालेलुया, देवपुत्रासारखे आहे. हालेलुया, जोरात म्हणा, हालेलुया. 4थ्याचे स्वरूप, कोण स्वरूप सांगायले? देवपुत्रासारखे आहे. कोण सांगायले? ही राजा, कोण? घमंडी राजा. 4थ्याचं स्वरूप कसलं आहे? देवपुत्रासारखे आहे. बायबल मध्ये, बायबल लिहिणारे लोक काय म्हणतात माहित आहे का, त्यांनी, मी असा अभ्यास करत राहतो, बायबल मध्ये जुन्या करारात देवाचा पुत्र अशी गोष्ट बघणारा सर्वात पहिला राजा नबुकदनेस्सर आहे. कारण नवीन नियमामध्ये पुन्हा येशू ख्रिस्त देवाचा पुत्र आहे, योहान लिहिलेला आहे. परंतु याच्यामध्ये काय, नबुकदनेस्सर राजा म्हणतोय, अरे 3 माणसं होते, 4था आलाय आणि ते 4था त्यांच्यासोबत फिरू बी आलाय आणि बघा त्यांना काय बी झालं नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, 4था माणूस देवाच्या पुत्राच्या स्वरूपाचा आहे.
आणि देवाचा एकच पुत्र तुमच्या आणि आमच्यासाठी दिला गेलाय, ज्याच्यासाठी योहान कृषी वर्तमान 3 अध्याय 16व्या वचनामध्ये आम्ही काय म्हणतो, परमेश्वराने जगावर एवढी मोठी प्रीती केली की आपला एकुलता एक पुत्र दिला. म्हणजे येशू ख्रिस्त हा परमेश्वराचा एकुलता एक पुत्र आहे. ह्याच प्रकाशन त्या राजाला त्या भट्टीच्या जवळ गेले असताना भेटले. पुढे काय झालं ही तर आश्चर्य झालं. आता पुढे वाचा. मग नबुखद्रेसर हं. त्या धगधगीत अग्नीच्या भट्टीच्या दारानजीक येऊन म्हणाला, अहो शद्रक, मेशक व अबेदनगो, हो परात्पर देवाचे सेवक हो, हं. अग्नीतून बाहेर या. कसं टाकलं होतं त्यांना, बांधव. कसं, आणि राजा काय म्हणतोय, या आता बाहेर. आता मला ही काय समजना बाबा, कस काय आहे? बांधून टाकल्यावर कसे येतील माहिती. बरोबर आहे का, काय कसं टाकलं होतं. बांधून टाकलं होतं. आता जन मला ह्याच उत्तर देईल, सर त्यांना 50 रुपये तुम्ही सोडून. होय, सेवक भाई कसं टाकलं होतं त्यांना. आता ते नवगतनेचे राजा काय म्हणते, भाऊ काय लिहिले, बाहेर या. बाहेर या. अरे बांधून तुम्हीच टाकता, पुन्हा म्हणतो बाहेर या. सांगा काय असेल. चष्मा काढले तुम्ही. राजाला समजलं की ह्यांचा देव जिवंत आहे आणि माझं काही चालणार नाही. जिवंत देव येशू ख्रिस्ता पुढे कुणाचं काही चालणार नाही. राजाला हार मानली आणि त्याला म्हणलं तुम्ही बाहेर या. 98% बरोबर आहे तुमचं. 2च राहिले. 98 का पैसे काढतो आणि फोटो बरोबर. 98% बरोबर आहे तुमचं. 1-2च असं झालं. मागे पुढे झाली. कुणी अजून एकदा. भाऊ तुम्हाला काय वाटतं, अजून एक चान्स तुम्हाला काय वाटतं. थोडं राहिले. 98% झाले, आता 2 मध्ये आला तुम्ही. राजाला वाटलं की हे प्रभू येशू ख्रिस्ता शिवाय कुणाला मानत नाहीत किंवा कुणाचं ऐकत नाही. तुम्ही मागे गेलो, मागे गेलो. तुम्ही 70 मध्ये आले. जरा प्रार्थनेमध्ये ते चांगलं 98 वर आले. ते अजून थोडं राहिले बघ. एक चान्स आहे तुम्हाला, तुम्ही विचार करा. आठवण करा. थोडं राहिले. थांबा, तसं नाही, तुम्ही नोट बघितल्यानंतर उत्तर द्यायचं. तसं काही नाही. हा. सांगा की, सांगा. आता तेवढं काय आठवत नाही, जेवढं आठवलं तेवढं सांगितलं. परात्पर हे अहो, देवाचे तुम्ही उत्तर सेवक. 98% दिला. 2% तर राहिले. थोडस काना मात्र इकडे तिकडे व्हायला. तुमचं उत्तर बरोबर आहे. वेलांटी उकार असं झालंय. बस बघा 50च्या नोटला बघा, म्हणजे ह्याच्यामध्ये लय ताकद आहे. ह्याच्याकडे बघितली उत्तर देते नाही, कुणी नाही खिशात ताकद आहे हो आमच्या. ठेवू खिशात. येशू ख्रिस्तात ताकद आहे. आता मी तुम्हाला सांगतो, भाऊ वाचले 50 रुपये. ह्यांना सांगते पटमने उत्तर दिले असते. बांधून टाकलं कोण होतं, कोण. आता राजा म्हणते की तुम्ही बाहेर या. आता ती एक दृश्य बघा, राजा त्या तिघांना बघत होता, तर त्याच्यात किती दिसले, 4था माणूस त्यांच्या सोबत फिरत होता. आणि वरी वाचलो, त्यांना काहीही इजा झाली नाही. राजाला हे कळालं, भट्टी त्यांना मी टाकून देखील यांच्या शरीरावर काहीच इजा झाली नाही. याचा अर्थ हे जसे पहिलं होते तसेच बाहेर येतील. मी तुम्हाला काय म्हणलो, काना मात्र चुकायला 50 वाजले, तुम्ही लगेच हार मानलो. बरोबर आहे. म्हणून राजानं म्हटला की मी टाकलेले जसे होते तसेही येणार नाही, जसे पहिलं होते तसेच. हालेलुया. आता त्याच्या पुढं असं झालं, वेळ झाली, त्या पुढं असं लिहिलंय, त्या राजानं काय केलं, त्या तिघाला बोलवलं आणि एक फरमान दिला. काय फरमान दिला, तुमचा देव. त्याचं असं लिहिलंय एका दुसऱ्या बायबल मध्ये, त्या तिघाला बोलवलं. इथे यातून असं माझ्याकडे करा. त्या तिघाला बोलवलं. राजा पहिलं काय केलं माहित आहे, त्यांना दंडवत घातला. कशामुळं, अरे तुमचा देव अग्नीच्या भट्टीतून तुम्हाला वाचू शकतोय, तर याचा अर्थ या जिवंत देवापेक्षा दुसरा कोणताच देव नाही. हालेलुया तर म्हणा.
आणि त्यानं काय केलं, राजानं लगेच एक फरमान काढला. काय फरमान काढला? शद्रक मेशक अबेदनगोचा देव हा सर्वात जिवंत देव आहे, आणि जर कुणी ह्या देवाला सोडून दुसऱ्या कोणत्या देवाला मानल तर त्याच्या लेकरा बाळासहित त्याला कुठं त्या भट्टीत टाकलं जाईल. मला काय सांगायचं माहितीये का, तुमचा विश्वास असा असला पाहिजे. कसा? भट्टीत नसताना विश्वास, काहीही हो. भट्टीत गेले आता तुम्ही म्हणतो आम्हाला भट्टीत टाकता कोकण, आता भट्टी आपल्याकडे येणार नाही. आपल्याकडे कशा भट्टी येणार माहित आहे का? काय जाता तुम्ही चर्चला जाऊन, काय तुमचं बरं झालंय बघा, लेकरू पहिलं काळ होतं आता काळ भोर झालंय. बाई लगेच विचार करते, खरं आहे खरं आहे. जर तुम्हाला वाटत असेल तुम्ही येशूला विश्वास केला तुम्ही काळ्याचे गोरे होता, तसं काय होत नाही. बरं नाही, मी बी काळा होतो 15-16 वर्षापासून, तसाच आवाज येतो. काय होतंय, येशू ख्रिस्ताकडे तुम्ही ज्या दिवशी येचाल, येशू ख्रिस्ताला अंतःकरणामध्ये तुम्ही घेचाल, तुमचं जीवन बदलते. जीवन कसं बदलते माहितीये का? देवाच्या वचनानुसार जीवन बदलते, देवाच्या प्रार्थनेनं वचन देव. आणि याच्यात तर काय लिहिले, त्या तिघामुळं तिथल्या देशच बदलून गेला. त्या देशामध्ये एकच देव होता. कोणचा? येशू. ती राजा म्हणते की ह्यांचाच देव खरा आहे. कधी कधी आम्हाला अशा परीक्षा दिल्या जातात, आम्हाला अशा काही कधी परीक्षा असतात. शेजारी पाजारी आम्हाला काहीतरी म्हणते, शेजारी पाजारी कधीच तुम्हाला रविवारी शनिवारपर्यंत कधीच तुम्हाला अडचण आणणार नाही. आणि रविवारी तुम्ही हातात बायबल गेलो की बरोबर चहा प्यायला या म्हणते, या की चहा प्या. आणि कवा डिकाशन न देणार त्या दिवशीच पोहे करतोय का? तुम्हाला उशीर व्हायला पाहिजे, पुढे जाऊन उशीर व्हायला, उशीर व्हावं तुम्हाला. वचन ऐकून देवाचं. आणि काही लोक तर काय करतात माहितीये का, पहिलं काय म्हणते, लांब जावं लागत आहे, सायकल भेटली तर बरं होणार आहे. परमेश्वर काय करते, खुश होऊन सायकल देते, ते सायकलीवर जाते, सायकल दिली. पुन्हा काय म्हणते, पाय चालून चालून दुखायले ते गाडी द्यावी. देव चांगला, देवानं गाडी बी दिली. पुन्हा गाडीवर येते, पुन्हा काय पेट्रोल लय मागलंय. पुन्हा एकदा तर काय करतोय, गाडीवर येते तुझा फोनवर थांबते परत, काय चाललंय, बरी आहेच का, जेवलीच का. तिकडून म्हणते बी बरं, हे तू चर्चला चालला, ए चालत असते, आमचा 11ला चर्च होते, कोण तेवढ्या जवळ लवकर जायचं. असं ज्यांनी कुणी म्हणतात का, त्यांना देवाकडून पुन्हा मोठा आशीर्वाद भेटणारच नाही. आम्ही एका चर्च मधले आहोत, आम्ही आमच्या चर्चमध्ये स्वतःच जायचं, आम्ही छटया टाकायचं. त्यांनी आहेत साक्षीदार. बरं, मी वकिली शिक्षण घेतलं आणि मी कसं आहे, सबूत घेऊन फिरतो मी. हा, सबूत घेऊन फिरतो. होय हो, त्यांना माहित आहे, वकिली शिक्षण घेतलं आम्ही, सबूत घेऊन फिरतो. आणि सगळ्यात महत्वाचं कोणता बरं, शनिवारी तर मी कधीच खोटं बोलत नाही. बाकीच्या दिवशीच मला माहित नाही, पण मी शनिवारी कधी खोटं बोलत नाही. तर आम्ही आमच्या चर्च मध्ये ती चटया टाकायची, बरोबर आहे का? आता झाडू काढायचं, चटया टाकायची, आणि परत ती पीटी ही ती राहायची का, तिथं जिथं जिथं आहे तिथे ठेवायचं. हिंदी बायबल जी वाचणार माणूस, एवढं मोठं हिंदी बायबल होतं, ती हिंदी बायबल तिथे ठेवायची. आमच्या पाळक साहेबाचं ती टेबल असं राहायचा, तिथं ठेवायचं, त्यांची बायबल ही ती ठेवायचं, आणि आम्ही बसायचं. बरोबर आहे का सर? गप बसायचे. आमचे साहेब पांढरा कपडे बिपडे घालून मोठे साहेब लगेच त्यांनी तिथे बसून प्रार्थना. बरोबर बोललो ना आम्ही केला. आज त्याचं कुठं तर प्रतिफळ आहे माझ्या. महाराष्ट्रातल्या तुमच्या 85% मी 85% महाराष्ट्रात प्रचार केला, आणि महाराष्ट्राच्या बाहेर बऱ्याच राज्यामध्ये प्रचार केला. आज सुद्धा मला म्हणते तुम्ही आमच्याकडे काय एक दिवस या, तुमचे सगळं आम्ही करतो, आमच्या चर्चमध्ये एकदा प्रचाराला या का. म्हणजे आम्ही काय मोठेपणा केलो म्हणजे मोठं नाही, त्यावेळेस आम्ही इमानदारीनं काम केलं. जे लोक इमानदारीनं काम करते त्यांच्या जीवनात असा आशीर्वाद भेटते. हा प्रश्न असा आहे, भट्टीत टाकलं जाण, बरोबर आहे का भाऊ? भट्टी नको वाटते आपल्याला. बघा, एक साधं उदाहरण सांगतात मला, साधं, एकदम साधं उदाहरण. आमच्या जवळच्या मित्राच्या पोराचं लग्न आहे आणि तिथं डीजे लावलाय. डीजे मध्ये तो लय सुंदर गाणी राहते, एकदम चांगली. गाण्याची माय बहीण काय की. आणि तिथं काय झालंय, ती नवरदेवाचा जी बाप आहे
ती काय म्हणायलाय, ओ भाऊ या की. आता आपण विश्वास, आपण देवाला मानणारे आहोत आणि आम्ही काय त्याला जाऊन म्हणलं का नाही आम्हाला जमत नाही नाचत, मी तुमच्या सोबत राहता, त्याला आनंद वाटेल. पण काय होतंय, ह्याला दुसरं म्हणलं की या, मग तिथं गाणं असते नागिनचं, ह्यानंच नाग म्हणते असं नाचते, लोळत असं. तुम्ही नसाल पण असे मी बघितला हो. मग ती काय होतं, ह्यानं नागिन डान्स करू लागला का, दोघं ती गमत, अरे ही चर्चला जाते, अरे होय घेऊ काय चर्चला जाते. आणि आता काय बनलाय, आणि पुन्हा काय नाही हो करावं लागते, मन दुखते. तुम्ही माणसाचं मन दुखवण्यासाठी, माणसाचं मन दुखवण्यासाठी देवाचं मन दुखवलं. आणि जी माणसं वचनामध्ये असलेले, मनुष्याच्या समोर जर तुम्ही मला स्वीकारचाल तर मी तुम्हाला माझ्या पित्याच्या समोर स्वीकारेन, आणि जर समोर जर तुम्ही मला नकारचाल तर मी तुम्हाला नकार. त्याला म्हणून टाका. नाही काय होते माहिती आहे का, बाजूचं सत्यनारायणची पूजा करते, हमकास येऊन म्हणते हो तिरुपतीला गेलो मी, सत्यनारायणची पूजा या बघा प्रसाद खायला. ही काय म्हणते माहिती आहे का, चला जाऊ द्या कशाला नाराज करायचे. त्या समोरच्या शेजाऱ्याला माहित असते ही चर्चला जाणार आहे, त्यानं हाट म्हणा त्याची काम तर जेवणच करून जावं म्हणते. आपण काय त्याचं मन कशाला तिकवा म्हणून मी काय केलं, मी प्रार्थना केलं, देवा साहेब काढ सिद्ध कर, आशीर्वादित कर आणि माझ्या पोटात जाऊ दे, मला संडास लागू दे. तुमच्यासोबत असं झालंय का नाही मला माहित नाही, पण आमच्या इकडे होतंय असं. म्हणजे आम्हाला ज्या गोष्टी आम्हाला करू नका म्हणून सांगितले तिथं आम्ही कशाही प्रकारे जर करण्याचा प्रयत्न केला तर आमच्या जीवनात धोका होतो. आपण प्रार्थना करू, डोळे बंद करू, बसल्या ठिकाणी प्रार्थना करू. हालेलुया 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 हालेलुया. एक गोष्ट मला आज तुम्हाला सांगू द्या, आज ज्या कुणी प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या अंतःकरणामध्ये घेतलेलं नसेल, तुमच्यासाठी परमेश्वराकडून एक संधी आहे. आपले डोळे बंद करूया, त्या परमेश्वराला म्हणूया की प्रभू आज तू माझ्या अंतःकरणामध्ये यावं. प्रार्थनेच्या वेळेला आपलं डोळे बंद असणं गरजेचं आहे. त्या प्रभूला म्हणूया की परमेश्वरा